आपल्याकडे आज जी बातमी आलेली आहेत की म्हाडा 2030 मध्ये जे 8 लाख घरांची निर्मिती करणार आहेत. मुंबईमध्ये ही घरं असणार आहेत, महाराष्ट्रामध्ये घरं असणार आहेत, कोणत्या लोकेशनला घरं असणार आहेत, ही सर्व माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. म्हाडा जे मंडळ आहेत, जे मुंबई मंडळ झालं, कोकण मंडळ झालं, पुणे मंडळ झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, नाशिक मंडळ झालं, नागपूर, चंद्रपूर, म्हणजे ही जी म्हाडाची जी मंडळ आहेत, या म्हाडाच्या मंडळाची जी लॉटरी निघत असते. 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा स्वतः जी इमारती बांधतात त्याच्यामध्ये सुद्धा लॉटरी निघत असते. आता या लॉटरीची माहिती आपण जी आलेली आहे की 2030 मध्ये 8 लाख घरं बांधणार आहेत. जी जी 24 तासचं जे पेज आहे त्या पेजवरती ही बातमी आलेली आहे. तर आता जी बातमी आलेली आहे त्याची बातमी आपण पूर्ण पाहणार आहोत. तर चला आपण त्या बातमीकडे आता वळू आणि तो व्हिडिओ पूर्ण बघू. जी 24 तासच्या पेजला बातमी आलेली आहे की नवं वर्ष नवं घर, म्हाडा सोडतीची 2026 मधील पहिली बातमी. मुंबई पुणे कोकणात हक्काचा आशियाना. त्यानंतर आर्थिक चणचण, बाजारभावाचा कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ आणि अपेक्षित ठिकाणी उपलब्धता नसल्याने अनेकांची 2025 या वर्षात नवं घर खरेदी न करता ही प्रक्रिया पुढे ढकलली. ज्यामुळे आता नव्या वर्षात आर्थिक 2026 मध्ये अनेक मंडळी नव्या घर खरेदीसाठी प्रयत्न करण्याचा बेतात आहेत. अशाच सर्व मंडळीसाठी यंदाचा वर्ष खास ठरणार आहे, कारण प्रामुख्याने मध्यमवर्गीय इच्छुकांना अपेक्षित ठिकाणी किंबहुना त्यांच्या गावच्या ठिकाणी सुद्धा घरं खरेदी करणार आहेत. यामध्ये मदत होणार आहे ती म्हणजे म्हाडाची. म्हाडाची जी आगामी गृहसोडतीची योजना आहे त्यांनी पूर्ण अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हाडा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यभरातील मंडळांतर्गत येणाऱ्या घरांच्या सोडती अर्थात लॉटरी घोषित करता येत नाहीये. त्यामुळे तरी म्हाडाने नवीन वर्षात सोडतीसाठी तयारी केली आहे. आगामी सोडतीमध्ये मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाच्या सोडतींचा समावेश असून आचारसंहिता संपताच सोडतीला प्रक्रियेचा वेग मिळेल असा सांगण्यात आला आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. आचारसंहिता असल्यामुळे जी निवडणूक आहेत, निवडणुका संपल्यानंतर अर्थात येणाऱ्या जानेवारी नंतर जी म्हाडाची जी लॉटरी निघणार आहेत त्या मुंबई, कोकण आणि पुणे ह्या लॉटरीमध्ये यांचा भाग असणार आहे. 2030 पर्यंत मोठं लक्ष. म्हाडाकडून फक्त मुंबई नव्हे तर राज्यभरातील घर बांधणीचे नियोजन करण्यात आले असून हे नियोजन थेट 2030 पर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या अंतर्गत MMR ग्रोथ हब मध्ये 8 लाख घरांचं धोरण म्हाडाने केंद्रस्थानी ठेवलं असून त्या अंतर्गत कोकण मंडळाच्या सुमारे 2000 घरांची सोडत काढली जाणार आहे. म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर जी कोकण मंडळ असतात त्या कोकण मंडळाची जी 2000 घरांची लॉटरी येणाऱ्या आचारसंहिता संपल्यानंतर काढल्या जाणार. म्हाडाच्या या योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वांतर्गत BDD चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, GTB नगर, पंजाबी कॉलनी, पत्रा चाळ, अभुदय नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प असे अत्यंत महत्वाचे टप्पे या प्रकल्पाचे असणार आहेत. ज्यामुळे सोडत प्रक्रियेत जवळपास 6 लाख नवं घरं उपलब्ध होतील. जी पुनर्विकास प्रकल्पामधून ज्या इमारती म्हाडा उभे करत असते त्याच्यामधील जी घरे असतात ती म्हाडाला मिळत असतात आणि म्हाडा ती लॉटरीनुसार काढत असतात. म्हणजे ही मुंबईमधील जे लोकेशन आपल्याला आता बघितलेले आहेत या लोकेशनची घरं 2030 पर्यंत म्हाडाच्या लॉटरीमध्ये असणार आहेत. सदर प्रक्रियेतील 125 घरांच्या विक्रीसाठी काम सुरू राहिलं असून मुंबई मंडळाच्या घरांची संख्या किती असेल याचा मात्र खुलासा होऊ शकलेला नाही. नाभी दरम्यान नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कोकण मंडळाच्या सोडतीत प्रत्यक्ष घर असणाऱ्यांना ठिकाणी पायाभूत सेवा सुविधांचा काही प्रमाणात अभाव असल्याने काही ग्राहक म्हाडाला घर परत करत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे खूप सारे जे म्हाडा विनर असतात की त्यांना घर लागलेली आहेत पण ते सुद्धा घर म्हणजे म्हाडाला परत करत असतात. प्रत्येकांची आर्थिक परिस्थिती असते, काहींना लोकेशन आवडत नसतात तर काहींना कनेक्टिव्हिटी नसते. जे अम्युनिटीज असतात स्कूल, कॉलेज, त्यानंतर दळणवळणाची साधने हे नसतात, त्यामुळे सुद्धा ते घर लागल्यानंतर ही रद्द करत असतात. ज्यामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी ही पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतलाय. तेव्हा आता 2026 मध्ये म्हाडाची कोणती सोडत जारी होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तर अशी ही जी बातमी आलेली आहे ती आपण बातमी बघितलेली आहे.
या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही येणाऱ्या आचारसंहिता संपल्यानंतर जी म्हाडाची मुंबई, पुणे आणि कोकण मंडळाची लॉटरी निघणारच आहे, असं त्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि वेळोवेळी सोशल मीडियामध्ये सुद्धा ह्या बातम्या येत असतात. तर अशी ही आपण बातमी बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.